आव्हाने शिवारात लक्ष्मण पाटील याच्या मालकीची कापूस जिनिंग आहे। या जिनिंग मध्ये जवळपास 250 परप्रांतीय कामगार काम करतात। बहुतेक कामगार मध्य प्रदेश राज्यातून रोजगारासाठी आले आहेत। सूरज परमसिंग सोळंकी हा कामगार गेल्या काही महिन्यापासून जिनिंग मध्ये रोजगारासाठी आला होता। मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी काम करणाऱ्या रामलाल नाना बारोला या कामगाराच्या पत्नीसोबत सूरज सोळंकी याचे सूत जुळले होते। सहवासातून प्रेम आणि प्रेमातून शारीरिक संबंधाची मजल दोघांनी मारली। दोघे लपन छुपून चोरी छुपके एकमेकांना भेटत होते। आपल्या पत्नीचे सूरज सोळंकी याच्यासोबत लपून छुपून प्रेम संबंध आणि बरंच काही सुरू असल्याची कुणकुण रामरावला लागल्यामुळे त्याने पत्नीला या प्रकरणी जाब विचारला। मात्र आमच्यात असले काही संबंध नाहीत असे तिने पती रामलाल याला सांगितले। पण प्रत्यक्षात मात्र वेगळेच नाट्य घडत होते। ती अवयव तरुण सुरेशच्या प्रेमात पडली होती। त्याच्या तारुण्याचा जोश तिला आवडत होता। पतीपेक्षा तिला सुरेशमध्ये जास्त रस वाटत होता। त्यामुळे पतीचा विश्वासघात करून ती सुरेशच्या बाहूत शिरली होती। दोघांतील अनैतिक संबंध भलतेच जोमात सुरू होते। मी नाही त्यातली आणि कडीला वाचली असा अभयार्थी ती पतीसमोर कानावर हात ठेवत असली तरी चोरी छुपे तिचा सुरेश सोबत खेळ सुरूच होता। दिनांक 20 एप्रिलच्या पहाटे साधारण 2 वाजण्याची वेळ होती। रामलाल आणि त्याची पत्नी गाढ झोपेत होती। पहाटेच्या सुमारास तिला जाग आली। तिने शेजारी पाहिले तर तिचा पती गाढ झोपेत होता। कामाने दमून झोपलेला रामलाल सकाळपर्यंत उठणार नाही याची तिला खात्री होती। तशी ती उठली। नेहमीप्रमाणे दबक्या पावलाने तिने आवरावर केली। कसलाही आवाज न करता ती घरातून बाहेर पडली। ती जवळच असणाऱ्या शेतातील एका निश्चित जागी पोहोचली। तिथे तिचा प्रियकर सुरेश तिची वाट बघत बसला होता। हा त्या दोघांच्या नेहमीचा कार्यक्रम असल्याने तिला पाहताच त्याने जवळ घेतले। पाहता पाहता दोघे एकमेकांना मिठीत घेऊन कामक्रीडा करू लागले। जोरदार सगामगानंतर दोघे तृप्त झाले। शरीर सुखाचा आनंद घेऊन ते दोघे जमिनीवर पडून गप्पा करत होते। शरीर सुखाचा आनंद घेतल्यावर जोडपे खुशीत असते। एकमेकांपासून वेगळे होण्याची इच्छा नसते तसे त्यांचे देखील झाले होते। त्याला कशाची फिकीर नव्हती तर तिलाही तिचा पती सकाळशिवाय जागा होणार नाही हे माहीत होते। पण सगळ्या वेळा काही सारखे नसतं। आज तिची वेळ फिरली होती। तिकडे रामलाल याला जाग आली होती। त्याने बाजूला हात टाकला तर त्याची पत्नी जागेवर नव्हती। तशी त्याची झोप खटकन उडाली। आपली बायको कुठे गेली असेल या विचाराने तो उठून बसला। आधीच त्याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता। त्यातच त्याने तिच्याबद्दल लोकांमध्ये असलेली चर्चा ऐकली होती। पण रात्रीच्या वेळी घरातून प्रियकराला भेटायला गेली असेल असे त्याला काही वाटले नाही। त्याने बाथरूम वगैरे पाहिले तर दरवाजाची कडी बाहेरून लावलेली होती। याचा अर्थ ती घरातून बाहेर गेली आहे हे नक्की होते। रात्री ती कधी उठून गेली, कोणाकडे गेली, रात्रभर तिने काय काय केली असेल या विचाराने तो सैरभर झाला होता। तो घरातून तडक बाहेर पडला। परिसरात शोध घेत असताना नजीकच्या एका शेतात त्याला त्याची पत्नी आणि सूरज सोळंकी या दोघांचा आवाज ऐकू आला। त्यावेळी दोघे एकमेकांना मिठीत घेऊन झोपले होते। दोघांना त्या परिस्थितीत बघून रामलाल याचा राग उफाळून आला। त्याची तळपायाची आग मस्तकात गेली। तो दोघांच्या समोर हजर झाला। रामलालला समोर बघून दोन्ही प्रेमी युगल मनातून पार घाबरले होते। त्यानंतर रामलाल आणि सुरेश यांचे कडाक्याचे भांडण सुरू झाले। आता सुरेशचे काही खैर नाही हे रामलालच्या बायकोने ओळखले। तिने सुरेशला सोडून देण्याची पती रामलाल याच्याकडे विनवणी केली। मात्र संतापाच्या भरात रामलाल यांनी कुऱ्हाडीचा एक जोरदार घाव सुरेशच्या डोक्यात घातला। कुऱ्हाडीच्या एकाच घावात सुरेश सोळंकी जागीच जीवानीशी ठार झाला। सुरेशला मारू नको असे म्हणत असताना झालेल्या झटापटीत रामलालच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि पायातील पैंजण रात्रीच्या अंधारात जमिनीवर पडले होते। तिचे लक्षातही आले नाही। त्यानंतर 20 एप्रिलच्या सकाळी जिनिंगच्या मागील बाजूला असलेले भरत खडके यांच्या मालकीच्या शेतातील कडब्याची कुट्टी झाकून ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या कागदावर सुरेशच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह लोकांना आढळला। या घटनेची माहिती जळगाव तालुका पोलिसांना समजली। घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असता तरुणाचा मृतदेह पालत्या अवस्थेत दिसून आला होता। सुरुवातीला तो पोलिसांच्या दृष्टीने अनोळखी होता। त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जबरदस्त वार केल्याचे दिसत होते। मृतदेहापासून जवळच एक मंगळसूत्र आणि पायातील पैंजण आढळून आली होती। याशिवाय 20 रुपयाचे नाणे देखील सापडले होते। पोलिसांनी या तीनही वस्तू ताब्यात घेतल्या आणि पुढील तपासाला सुरुवात केली। घटनास्थळी महिलेचे मंगळसूत्र आणि पैंजण पाहून म्हणजे या घटनेची वेळ या ठिकाणी एक महिला हजर होती हे स्पष्ट झाले। घटनास्थळावरील तरुणाच्या मृतदेहाचे राहणीमान बघता तो पावरा समाजाचा परप्रांतीय कामगार असल्याचा अंदाज बांधण्यात आला। जवळच असलेल्या जिनिंगमध्ये अनेक परप्रांतीय तरुण कामाला असल्याची माहिती चौकशीत पुढे आली। कानडा रस्त्यावरील आवरे शिवारात लक्ष्मण पाटील यांच्या मालकीच्या जिनिंगमधील सूरज सोळंकी नावाचा कामगार 19 एप्रिल पासून बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली। त्यामुळे ठेकेदार म्हणून सोनवणे हे त्याचा शोध घेत होते। त्यामुळे घटनास्थळावरून हा सूरज परमसिंग सोळंकी हाच असल्याची चौकशी निष्पन्न आली। मृतकाची ओळख पटली तरी हा खून कोणी व कोणत्या कारणासाठी केला याचा मुख्य तपास बाकी होता। या गुन्ह्याच्या पुढील समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व त्यांच्या सहकार्याने सुरू केला। घटनास्थळी तज्ञ श्वान पथकाची मदत घेण्यात आली। घटनास्थळावरून काही अंतरापर्यंत माग काढला। याशिवाय पोलिसांनी जिनिंग परिसरातील लहान मोठ्या टप्प्यांवर चौकशी केली।
सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले, त्यात काही संशयास्पद फुटेज आढळून आले. घटनास्थळावरून आढळून आलेले महिलेचे पायातील पैंजण परिसरातील लोकांना दाखवले असता अशा प्रकारचे बाजारात रस्त्यावर मिळणारे नकली मंगळसूत्र आणि पैंजण पावरा समाजाच्या महिला वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे केवळ महिलाच्या चौकशीत काहीतरी धागादोरा मिळू शकतो याची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खात्री पटल्यामुळे जिनिंग परिसरातील पावरा समाजाच्या मजूर महिलांची सखोल चौकशी करण्यात आली. अनेक मजूर महिलांची चौकशी केली असता घटनास्थळावरून मिळून आलेले पैंजण आणि मंगळसूत्र परिसरात राहणाऱ्या व मनातून घाबरलेल्या एका मजूर महिलेची असल्याची माहिती हळूहळू पुढे आली. घटनेच्या काही दिवस अगोदर हे मंगळसूत्र आणि पायातील पैंजण तिने बाजारातून खरेदी केले होते अशी माहिती पुढे आली. घटनेच्या अगोदर हे मंगळसूत्र आणि पैंजण रामलाल याची पत्नी वापरत होती. ती आता तिच्या गळ्यात दुसरे मंगळसूत्र वापरत असल्याची माहिती उघडकीस आली. महिला पोलिसांच्या मदतीने तिची सखोल चौकशी केली असता अखेर तिने सर्व घटनाक्रम कथन केला. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा आणि घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा.